नमस्कार. आज आपण लसीकरणाच्या मुद्द्यावर आणि त्यावरून होणाऱ्या वादावर बोलायला आलो आहोत. खरं तर कोरोना ही या आजाराच्या भयापेक्षा त्यावरून वाद खूप निर्माण होत आहेत. कधी लसीच्या पुरवठ्यावरून वाद होतोय, कधी लसीच्या वाया जाण्यावरून वाद होतोय, कधी रेमडेसिवीर नावाच्या इंजेक्शनवरून वाद होतोय, कधी ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राजकारण होत आहे, तर कधी व्हेंटिलेटर नाही म्हणून एक दुसऱ्याला दूषणं लावली जात आहे. एकूण काय तर आपली जबाबदारी नाही ती दुसऱ्याची आहे हे सांगण्याचा मोठा प्रयत्न राज्यामध्ये होतो आहे. काहीही घडलं की त्यावरून चर्चा आणि वाद हे नक्की आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवारांना घरी जाऊन लस दिली गेली त्यावरून देखील वाद झाला आणि आता महाराष्ट्र एक नवा वाद पाहतो आहे. मुंबई आणि नागपूर ही राजकारणाची दोन मोठी केंद्र आणि नागपूरमध्ये ही घटना घडली आणि त्यावरून वादाला सुरुवात झाली. ही घटना सांगत असतानाच एकूण 4 घटना मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आपण त्या प्रत्येक घटनेचा तपशीलवार आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. तुम्ही पाहताय ॲनालायझर. मुद्दा हा आहे की नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचा मुलगा म्हणजे चुलत पुतण्या याने लस घेतली आणि ती लस आता वादात सापडलेली आहे. ही लस भ्रष्टाचार आहे, त्यानं मोठा अपराध केलेला आहे, नियमभंग करून घेतलेली आहे, अशा स्वरूपाच्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर रंगू लागल्या. फडणवीसांनी तो दूरचा नातेवाईक असल्याचं सांगितलं आणि काही लोकांनी त्याच्या जवळचे फोटो देखील व्हॉट्सअपवर, फेसबुकवर टाकायला सुरुवात केली. हा नियमभंग आहे, हा नियमभंग व्हायला नको असं फडणवीसांनी सांगितलं. यावर योग्य ती कारवाई व्हावी असं देखील सांगितलं. सर्वांच्या लाडक्या अमृता फडणवीस यांनी देखील या प्रकरणात उडी घेत त्यानं घेतलेली लस ही चूकच होती आणि त्यावर योग्य ती कारवाई व्हावी. कोणत्या नियमांतर्गत त्यानं लस घेतली आहे याची कल्पना नाही, पण जे घडलंय त्याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी का? लस घेणं हा फार मोठा अपराध आहे का? मुळात भाजपच्या व्यतिरिक्त म्हणजे पंतप्रधानांनी 18 वर्षावरील लोकांना लसीकरणाची परवानगी देण्यापूर्वी राज्यामध्ये सरसगट लसीकरण केलं जावं अशी मागणी केली जात होती. लस घेतल्यानं वादळात छत्री मिळते आणि या छत्रीनं किमान पक्षी जीव जाऊ नये अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळं सरसगट सर्वांना लस द्यावी असा देखील आग्रह केला गेला. अगदी आपल्या माध्यमांनी इस्रायलचं प्रचंड कौतुक करत इस्रायलमध्ये लसीकरण झाल्यामुळं इस्रायल कसा कोरोनामुक्त झाला आहे आणि तिथलं जनजीवन आता सुरळीत झालं आहे याच्या बातम्या देखील छापल्या, टीव्हीनी दाखवल्या. आता लस घेणं हा अपराध आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात नियम तोडून घेणं अपराध आहे का हा दुसरा प्रश्न आहे. त्यानं लस घेतली आहे, खंडणी नव्हे. त्यानं लस घेतली आहे, कुणाचा जीव नव्हे. त्याने लस घेतली आहे, कुणाला फसवलेलं नाही. त्याने लस घेतली आहे, कुणाच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या नाहीत. मुळात अशा स्वरूपामध्ये व्यवस्थेची फसगत करून ती घेतली असेल तर फडणवीसच्या पुतण्यांनी ही चूकच केली आहे, त्याचा निषेध करायला हवा. कारण ज्या व्यवस्थेत लस देण्याचं वय कॅटेगरी ठरलेली आहे त्या व्यवस्थेत ती लस मिळायला हवी. तुम्हाला मी आणखी काही उदाहरणं सांगणार आहे. दुसऱ्यांचं बोलण्यापेक्षा पहिल्यांदा मी माझ्या उदाहरणापासून सांगायला सुरुवात करणार आहे. लसीकरणाला सुरुवात झाली होती सगळ्या पहिल्या जानेवारीच्या महिन्यामध्ये फक्त वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना लस दिल्या जात होत्या आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यापासून पुढे मग फ्रंटलाईन वर्कर्स, सरकारी कर्मचारी, 45 वर्ष वयावरील व्यक्ती यांना लसीकरणाची सुरुवात झाली. आता सगळे पत्रकार लस घेत होते. माझ्यापेक्षा कमी वयाचे पत्रकार सुद्धा जाऊन लस घेत होते, आपापल्या फेसबुकवर अपडेट करत होते आणि मलाही ती लस घ्यावी असं वाटत होतं कारण मी यापूर्वी कोविडचा त्रास अनुभवला होता. मी काही पत्रकार मित्रांना फोन केला, म्हटलं पत्रकारांना लस मिळते आहे, लोक मला पत्रकार समजतील का आता? कारण जे काही आहे ते माजी संपादक या कॅटेगरीत मी जातो, मला समजतील का हा प्रश्न होता. पत्रकार मित्रांनी सांगितलं की या तुम्हीही पत्रकारच आहात, तुम्हाला ही लस मिळेल. म्हणून लस घेण्यासाठी दुपारच्या वेळी मी एका लसीकरण केंद्रावरती गेलो. तिथलं लसीकरण संपलेलं होतं. मी मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की हो तुम्हाला ही लस मिळेल, तुम्ही अमुक अमुक केंद्रावर जा जिथे गर्दी कमी असेल. म्हणून मी राजनगरच्या केंद्रावरती गेलो. तिथे माझं पत्रकार असल्याचं मी सांगितलं
आणि सोबत अधिकाऱ्यानेही सांगितल्याचं सांगितलं. तिथल्या स्टाफनी मला पूर्ण सहयोग करत मला लस दिली. माझं वय 45 नव्हतं. पत्रकाराच्या फ्रंटलाईन वर्कर्सच्या माध्यमातून पहिला डोस मला मिळाला. हा पहिला डोस मिळाला असला तरी माझं ऑनलाईन झालेलं नव्हतं, कारण माझं वय 45 नव्हतं आणि फ्रंटलाईन वर्करसाठीचा एक कागद तिथे द्यावा लागतो. तो कागद देता येत नसल्यामुळं किंवा तो माझ्याकडं नसल्यामुळं त्या कागदाच्या अभावी माझं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत नव्हतं. पुढे मला एक कागद सॉफ्ट कॉपीमध्ये देण्यात आला आणि सांगितलं की प्रिंट आणा, लिहा, यावर शिक्का मारा आणि तो पाठवून द्या. तुमचं झालं की ऑनलाईन येऊन तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाईल. आता मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे, पण तो कागद न देता मिळालेला आहे. माझं एका डॉक्युमेंटवरचं वय हे वय वर्ष 43 आहे आणि दुसऱ्या डॉक्युमेंटवरचं वय वर्ष 45 आहे. आता दुसरा डॉक्युमेंट ज्याच्यावर 45 आहे, जे खोटं आहे, ते मी दाखवलं आणि त्या आधारे माझं लसीकरण पूर्ण झालं. अर्थात नियम तोडून हा अपराध होता. काय होतं याला चूक समजायचं, याला लाभ घेणं समजायचं, याला अपहार समजायचं की आणखी काय समजायचं, हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण मी आता सुरक्षित आहे याची जाणीव माझ्या मनाला आहे. माझ्यापासून अन्य लोकाला आता संसर्ग होणार नाही आणि अन्य लोकांपासून मला झाला तर मी माझा जीव वाचवू शकेल याची खात्री आता माझ्या मनात आहे. त्यामुळं मी आता कोरोना स्प्रेडर होऊ शकणार नाही आहे किंवा कोणी कोरोना स्प्रेडर माझ्या जवळ आला तर माझा जीव जाणार नाही. एकंदर माझं थोडीशी चूक करून, त्याला गंभीर म्हणा थोडीशी म्हणा, नियम तोडून घेतलेलं लसीकरण म्हणजे पत्रकार या व्याख्येत बसून केलेलं लसीकरण हे गैर आहे का कसं आहे हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मुद्दा पुढचा. आणखी एक लसीकरण झालं आहे, थेट घरी जाऊन झालं आहे. उच्च न्यायालयानं त्याला झिडकारलं आहे, त्याला झापलं आहे आणि सांगितलं आहे की अशा स्वरूपात नेत्यांच्या घरी जाऊन लसीकरण करू नका. शरद पवारांना लसीकरण करणं आवश्यक होतं, अनिवार्य होतं. शरद पवारांच्यासारखा मोठा नेता कोरोना प्रूफ असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना लसीकरण करणं देखील आवश्यक आहे. एकीकडं लालकृष्ण अडवाणी स्वतः दवाखान्यात जाऊन लसीकरण करून घेत होते आणि दुसरीकडं राज्याचे आरोग्य संचालक तात्या लहाने आपलं लसीचं सगळं जामजमाना घेऊन पवारांच्या घरी जाऊन लस देत होते. लसीच्या एका बाटलीत 10 डोस असतात. 10 डोसांपैकीची एक लस उघडल्यावर शरद पवारांना दिली होती. त्यानंतरच्या 9 डोसचं काय झालं याचं उत्तर अजूनही राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेलं नाही. एक तर सुरक्षित ठेवून एकच डोस आणला होता का, तसं करता येतं का? आम्हाला हे माहीत आहे की एकदा उघडल्यावर सलग 10 डोस दिले गेले पाहिजेत. हॉस्पिटलपासून शरद पवारांच्या घरी येणे किंवा शरद पवारांच्या घरून हॉस्पिटलपर्यंत जाणे यामध्ये ते डोस खराब होऊ शकतात. उरलेले 9 डोस कुणाला दिले आहेत की उरलेले 9 डोस वाया गेलेत, दिलेत तर कोणाला, ते नियम पाळून दिलेत का, या सगळ्या विषयाचा खुलासा होणं आवश्यक आहे. पण तरीही केवळ ते लसीकरणाची एक प्रक्रिया सकारात्मक अर्थाने बघून त्याकडं अनेकांनी दुर्लक्ष केलं. पवारांच्या मोठेपणाकडे बघून दुर्लक्ष केलं. आता घरी जाऊन देणं हा अपराध आहे का? कारण उच्च न्यायालयाने देखील यावर फटकारे ओढलेले आहेत. चला, शरद पवारांचा विषय बाजूला ठेवू, त्याला आपण जस्टिफाय करू की शरद पवारांच्या घरी जाऊन लस देण्यामध्ये गैर काही नाही असं ज्यांचं म्हणणं असेल, तसं एखाद्या व्यक्तीला आपण आपला प्रभाव वापरून लस घ्यावी असं वाटलं असेल तर त्यातही गैर काही नाही. कदाचित त्यानं कुठल्या तरी संस्थेतून फ्रंटलाईन वर्कर म्हणून एखादं प्रमाणपत्र मिळवलं असेल आणि ती लस घेतली असेल, कारण त्याशिवाय त्याला सर्टिफिकेट देखील इश्यू होणार नाही आहे. आता ते कुठलं आहे, काय प्रमाणपत्र आहे याची चौकशी होईलच. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगणार आहे. खरं तर या सगळ्या उदाहरणाला कृपया सकारात्मक अर्थाने घ्या. हवं तर माझ्यावरती तुम्ही दोष टाकू शकता. आता पुढचं एक उदाहरण मी सांगणार आहे. एका पत्रकारांची पोस्ट तुम्हाला दाखवतोय जे आदरणीय आहेत, सन्माननीय आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात देखील अत्यंतिक आदर आहे. प्रवीण बर्दापूरकर यांनी 29 जानेवारी रोजी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकून लिहिलं होतं की मी लस घेतलेली आहे. जानेवारी महिन्यात जेव्हा लसीकरणाला सुरुवात झाली होती तेव्हा ती लस फक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी होती, वैद्यकीय स्टाफसाठी होती. जो फ्रंटलाईन वॉरियर आहे, कोरोनामध्ये काम करतो, त्या वैद्यकीय स्टाफसाठीची ती लस होती आणि त्यात प्रवीण बर्दापूरकरांनी लस घेतली. त्यावेळेला त्यांना फोनही केला होता, सर काय आहे, कशी स्थिती असते, तुम्हाला बरं वाटतं का? तेव्हा ते म्हणाले होते हो बरं वाटतं. मी सिडकोमधल्या एका हॉस्पिटलशी जवळशी संबंधित आहे आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मला ही लस मेडिकवर हॉस्पिटलमध्ये घेता आली असं प्रवीण बर्दापूरकरांनी सांगितलेलं होतं. प्रवीण बर्दापूरकरांनाही लस घेणं आवश्यक होतं. एका विशिष्ट वयाच्या कालखंडामध्ये ती लस मिळणं आवश्यक होतं. तो अपराध नाही आहे, ती चूक नाही आहे.
पण त्यांनी देखील ही लस घेताना एका हॉस्पिटलशी असलेल्या संबंधाचा आधार घेऊन ती घेतलेली होती. अर्थात लस घेणं हा अपराध नाही, हे देखील मी पुन्हा पुन्हा सांगतोय. म्हणजे माझं तरी मत ते आहे की लस घेणे हा अपराध नाही आहे. नियम डावलून घेणे हा देखील अपराध नाही आहे. उलट लस घेतल्यावर तुम्ही सुरक्षित होता आणि तुमच्यामुळं समाज देखील सुरक्षित होतो. ही व्यवस्था आहे की एका टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जावं, सगळ्यांनी लसीकरण करावं, यासाठी सरकार आग्रही आहे. केंद्राचं सरकार आग्रही आहे, राज्याचं सरकार आग्रही आहे, स्थानिकचं व्यवस्थापन आग्रही आहे. ही व्यवस्था फक्त गर्दी होऊ नये, एकदाच सगळे लोक येऊ नयेत, टप्प्याटप्प्याने लसीकरण व्हावं यासाठी करण्यात आलेली आहे. एकूण 4 उदाहरणांचा विचार केल्यावरती आपल्या लक्षात येतं की आपला आक्षेप हा तन्मय चिन्मय नावाच्या माणसांनी लस घेतली कीच येत असतो. कारण या विरोधाला कुठेतरी राजकीय आणि जातीय वास नक्कीच येत असतो. जेव्हा इतर करतात तेव्हा त्याला काही फारसा फरक पडत नसतो आणि जेव्हा तन्मय चिन्मय सारखी मंडळी करतात तेव्हा मात्र त्याला प्रचंड विरोध होत असतो, त्याला मोठा अपराध समजलं जातं. मला सांगायला आवडेल की अगदी 30, 32, 28, 29 वर्षाच्या पत्रकारांनी देखील पत्रकार म्हणून लस घेतलेली आहे, फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांचं लसीकरण केलेलं आहे. अर्थात ही चूक आहे असं मी म्हणायला तयार नाही, कारण फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना ही लस देणं आवश्यक आहे. कारण ते सातत्यानं सतत बाहेर फिरत असतात, त्यांचा संपर्क अनेकांशी येत असतो, त्यामुळं ती सुरक्षा व्यवस्था प्रदान करणं आवश्यक आहे. जशी पोलिसांना देणं आवश्यक आहे वयाचा विचार न करता, फ्रंटलाईनमध्ये काम करणाऱ्या म्हणजे कामगार विभाग असेल, उद्योग विभाग असेल, यात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना ती लस देणं आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस देणं आवश्यक आहे. एवढंच नाही तर परिवहन विभागात जी माणसं काम करतात त्यांना पहिल्यांदा ही लस देणं आवश्यक आहे, कारण याच माणसांना लोकात जाऊन काम करायचं आहे. या सगळ्या लसीकरण होत असताना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं अशी नियमबाह्य पद्धतीनं जाऊन लस घेतल्यानं फारसा काही फरक पडत नसतो. हे आपल्या कधी लक्षात येईल कोणास ठाऊक. वड्याचं तेल वांग्यावर काढायचं म्हणून लसीकरणाची पद्धतच चूक होती. कदाचित शरद पवारांच्या घरी जाऊन केलेल्या लसीकरणावर आक्षेप घेतला होता, म्हणून फडणवीसच्या पुतण्याच्या लसीकरणावर आक्षेप घेतला असेल तर घ्यावा. नक्कीच त्याची चूक असेल तर ती चूक शोधली पाहिजे, त्याला शिक्षाही झाली पाहिजे. पण हा गुन्हा शिक्षा करण्यासारखा आहे का? कारण तुम्हीच वारंवार म्हणत आहात की लसीकरण सरसकट झालं पाहिजे आणि मोदी ते करायची परवानगी देत नाहीत. तुमचं जर धोरण सरसकट लसीकरणाचं असेल आणि त्यातल्यापैकी कोणी घेतलं असेल तर त्याला अशा स्वरूपाचा विरोध करणं गैर ठरेल. एवढंच. नमस्कार.